सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 रोजी हैदराबाद, आंध्र प्रदेश, भारत येथे झाला. त्यांचे वडील डॉक्टर अघोरनाथ चट्टोपाध्याय हे शास्त्रज्ञ होते. त्यांच्या बालपणापासूनच ते विलक्षण प्रतिभेची चिन्हे दर्शवतात. 1895 मध्ये त्यांनी आंध्र प्रदेशच्या डॉक्टर नायडू यांच्याशी लग्न केले. त्यांना नाइटिंगेल ऑफ इंडिया म्हणूनही ओळखले जात असे. त्यांचा वाढदिवस भारतात राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी गणित तज्ज्ञ किंवा शास्त्रज्ञ व्हावे, पण त्यांना गणित किंवा विज्ञानापेक्षा कवितेमध्ये जास्त रस होता. त्यांनी द लेडी ऑफ द लेक ही 1300 ओळींची कविता अतिशय कोवड्या वयात लिहिली. त्यांनी पार्शियन भाषेत माहेर मुनीर नावाचे नाटकही लिहिले. तसेच सरोजिनी नायडू खूप छान कविता लिहायच्या आणि गात असे. सरोजिनी नायडू यांनी शाळेत असतानाच इंग्रजी कविता लिहायला सुरुवात केली. गोपाळकृष्ण गोखले यांच्या मदतीने आणि प्रेरणेने त्यांनी काँग्रेसच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्वातंत्र्य चळवळीशी जोडून काम करून भारताच्या राजकारणात प्रवेश केला. त्या रॉयल लिटररी सोसायटी लंडनच्या सदस्य बनल्या. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा देखील बनल्या. सरोजिनी नायडू यांनी सविनय कायदेभंग चळवळ, सत्याग्रह चळवळ आणि भारत छोडो आंदोलनात सक्रिय भूमिका बजावली. त्यांना अनेक वेळा तुरुंगात पाठवण्यात आले. तसेच सरोजिनी नायडू यांना अखेर 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि सरोजिनी नायडू यांना उत्तर प्रदेश राज्याचे राज्यपाल बनवण्यात आले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झालेल्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. भारतातील कोणत्याही राज्याच्या राज्यपाल झालेल्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. सरोजिनी नायडू यांचे 2 मार्च 1949 रोजी निधन झाले. भारताच्या इतिहासात त्यांनी स्वतःसाठी एक मोठे नाव सोडले आहे. सो फ्रेंड्स, ही होती सरोजिनी नायडू बद्दल अतिशय महत्त्वाची माहिती. थँक्यू.